नमस्कार मित्रांनो, आपल्या नॅचरोपॅथी चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. मी नॅचरोथेरपिस्ट अमरनाथ भिसे. आज आपण पाहणार आहोत एक खूपच सामान्य पण त्रासदायक समस्या, घसा दुखणे आणि त्यावर नैसर्गिक उपचार म्हणजेच नॅचरोपॅथी ट्रीटमेंट. घसा दुखणे म्हणजे काय? घशामध्ये जळजळ, खवखव, कोरडेपणा, गिळताना वेदना, आवाज बसणे ही लक्षणे जाणवू लागतात. घसा दुखण्याची प्रमुख कारणे: सर्दी खोकला, व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन, थंड पाणी, आईस्क्रीम, थंड हवा, धूर, प्रदूषण, ॲसिडिटी, कमी पाणी पिणे, जास्त बोलणे किंवा ओरडणे. निसर्गोपचारात रोग नाही तर रुग्ण बरा केला जातो. नॅचरोपॅथीचा दृष्टिकोन: नॅचरोपॅथीमध्ये औषधांपेक्षा शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे, सूज कमी करणे, शरीर स्वच्छ करणे यावर भर दिला जातो. घरगुती नैसर्गिक उपाय, इफेक्टिव्ह रेमेडीज: 1. कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून 2 ते 3 वेळा. घशातील सूज कमी होते, जंतुसंसर्ग कमी होतो. 2. हळद प्लस कोमट पाणी किंवा दूध. हळद नैसर्गिक अँटीबायोटिक आहे. रात्री झोपण्यापूर्वी घ्या, वेदना आणि इन्फेक्शन कमी होते. 3. मध प्लस आल्या रस. 1 चमचा मध, 5-6 थेंब आल्याचा रस, दिवसातून 2 वेळा. खोकला आणि घसा दुखणे दोन्ही कमी होते. 4. वाफ घेणे, स्टीम थेरपी. गरम पाण्याची वाफ, दिवसातून 1 ते 2 वेळा. कफ सैल होतो, घशातील कोरडेपणा कमी होतो. नॅचरोपॅथी थेरपी टेक्निक्स: हॉट अँड कोल्ड थ्रोट कंप्रेस, रक्तप्रवाह सुधारतो, वेदना कमी होतात. मड पॅक म्हणजेच पोटावर, शरीरातील उष्णता संतुलित होते, इम्युनिटी सुधारते. आहारात काय घ्यावे? कोमट पाणी, सूप, उकडलेली भाजी, डाळी, फळे, संत्री, पेरू. काय टाळावे? थंड पदार्थ, तेलकट, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स. प्राणायाम व योग: अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम. श्वसन संस्था मजबूत होते, घसा आणि फुफ्फुसांना आराम मिळतो. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? 5 ते 6 दिवस घसा दुखणे थांबत नसेल, ताप जास्त असेल, गिळताना खूप त्रास होत असेल. निष्कर्ष: औषधांनी तात्पुरता आराम मिळतो, पण नॅचरोपॅथीमुळे मुळापासून उपचार होतो. निसर्गाकडे उपचार आहे, फक्त योग्य मार्गाने वापरणे गरजेचे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, पिन करा, चॅनल सबस्क्राईब करा.